इंडिया या कन्सेप्टचे. खूप दिवसापासून ऐकतोय, प्रधानमंत्री बोललेले आहेत मेक इन इंडिया, मेड इन चायना फक्त ऐकत होतो. आज खिशात जर हात घालताना 4-5 वस्तू जरी आपल्याला असतील, मोबाईलची बॅटरी जरी बघितली तरी मेड इन चायना असेल. पण खरं आकर्षण आहे, खरी आज आम्हाला ओढ आहे त्या प्रत्येक भारतीयाला, प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीला, प्रत्येक महाराष्ट्र मेक इन इंडिया काय आहे. मेक इन इंडिया होता तर मेक इन महाराष्ट्र, मेक इन मुंबई, प्रत्येकाकडे वापरली, प्रत्येकाची अपेक्षा आहे. जास्त वेळ घेता मी आमंत्रित करतो डॉक्टर अक्षय सरोदे यांना ते या विषयावरती मार्गदर्शन करतात. धन्यवाद. खूप छान इन्फॉर्मेशन दिली. थोडंसं मिक्स मुंबई आपल्याला चालेल ना. मी करता माझी काही लँग्वेज मराठी आहे, मॅक्झिमम माझ्या सेमिनार जे होतात ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये होतात, त्यामुळे मिक्स चालेल होतं बरोबर. चालेल. मी मुंबईमध्ये काय प्रॉब्लेम. सरांनी खूप इन्फॉर्मेशन दिली आहे. मेक इन इंडिया काय आहे, मेक इन इंडिया आम्ही काय करतो आहे त्याबद्दल. स्टार्टिंग मेक इन इंडिया मी तुम्हाला थोडंसं माझं बॅकग्राऊंड सांगतो की मेक इन इंडियामध्ये कसं केलं. सरांनी जे काही 3-4 स्टेप सांगितलं की नेटवर्किंग कसं यूज करायला पाहिजे, नेटवर्किंग कसं करायला पाहिजे व्यवसायासाठी, त्यानंतर रिसोर्सेस कसे वापरायला पाहिजे. ठीक आहे. सरांनी सांगितलं की खूप रिसोर्सेस अवेलेबल आहे. व्हॉट्सअप जो आहे आपला ग्रुप आहे, वन ऑफ द बेस्ट रिसोर्स, खूप सुंदर रिसोर्स आहे. तो वापरायला कसा पाहिजे. ठीक आहे. ही कुठली गोष्ट आपण जेव्हा करत असतो सक्सेस कसं मिळवायला पाहिजे. 30 डिसेंबरला रोहितला एक मोठी बनवायचे. हाऊ इज गोइंग टू मेक दॅट मनी. त्याचे प्लॅन केला, स्ट्रॅटेजी केला, पण ते कसे बनवणार. ठीक आहे. त्याच्या पाठीमागे स्ट्रॅटेजी करायचं, त्याच्या पाठीमागे त्याचं काय पर्पज आहे. ठीक आहे. मला असं वाटतं, मला एकदा विचारलं तर तुला काय करायचं, मला 100 रुपये कमवायचे. कशासाठी कमवायचं. काय नाही, प्राण्याला सांगितलं तर आधी म्हणून फिरायला जायचं. हे जे रिअल पर्पज, आता त्याच्यामध्ये रिअल पर्पज आहे का. सो आय गिव्हन दिलं माय बॅकग्राऊंड, हाऊ आय स्टार्टेड, मी कसं काम करत होतो आणि मेक इन इंडियावरती आम्ही कसं काम करतो, मेक इन इंडियावरती माझं सिलेक्शन कशामुळे झालं. आणि इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती त्याचं म्हणजे ठरवलेलं ध्येय आणि ठरवलेलं तिथं गोल तर त्यांनी कामावर केला 100% अचीव्ह करू शकतो. मेक इन इंडिया कसं केलं तर मी 5 वर्षापूर्वी माझ्या मनामध्ये स्वप्न आलं होतं की मराठी लोक आहेत आणि घरामधला एक सिम्पल कन्सेप्ट मिळाला होता की गुड एज्युकेशन, गुड जॉब, सक्सेसफुल लाईफ. चांगलं शिक्षण घ्या, ठीक आहे, चांगली नोकरी मिळवा, तुम्ही सक्सेसफुल व्हाल आयुष्यामध्ये, यशस्वी व्हाल. हे आमच्या घरामध्ये एक कल्चर मिळालं. आणि मी लहानपणापासून कॉलेजमध्ये स्कूलमध्ये असताना मी आलेच पाहत होतो की सक्सेसची डेफिनेशन काय, व्हॉट इज मिनिंग ऑफ सक्सेस. तर मी आमच्या फॅमिलीमध्ये काही 2 दिवस मी ऑब्झर्व करत होतो. तर माझे वडील शेती करत होते आणि महाराष्ट्रात जेव्हा आम्ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहोत, दुष्काळी भाग आहे, तर अलगच अनसर्टेनिटी राहायची. ठीक आहे. वडील अपेक्षा आहे कुठले कमिटमेंट करायचे, लोक त्याचे काही पैसे द्यायचे असतील तर सांगतील कांदा गेल्यावर देऊ, ऊस गेल्यावर देऊ, गेल्यावर देऊ. ठीक आहे. आणि कांदा निघायचा आणि मार्केट पडायचं, अलगच अनसर्टेनिटी. आम्हाला कमिटमेंट द्यायची की दिवाळीला तुम्हाला आम्ही या गोष्टी घेऊ, त्या गोष्टी घेऊ, त्या गोष्टी घेऊ. आणि दिवाळीच्या दिवशी करायचं की बाजार मार्केटला नाही आहे, म्हणजे आता दिवाळी आपण साजरी करता येईल. शेती हा उत्कृष्ट व्यवसाय आहे. तर वडिलांना ते माहिती नव्हतं की तो व्यवसाय म्हणून पाहायला पाहिजे. आणि त्याच्याकडून माझ्या मनामध्ये कुठेतरी डोळा गेला की शेती आपण नाही करू शकत, तर यशस्वी व्हायचं असेल तर दुसरं काहीतरी करायला पाहिजे. माझे काही मित्र होते जे व्यवसाय करत होते आणि काही लोक जे आहेत ते नोकरी, आमच्याच नातेवाईकामध्ये काही लोक नोकरी करत होते. माझा मोठा माणूस म्हणून जे आहेत ते नोकरी करत होते आणि नोकरी करत असतात ते पैसे कमवायचे पण खूप लिमिटेड लाईफ जगायचे. त्यांच्याकडे पर्सनल लाईफ काहीच नव्हतं, खूप लिमिटेड लाईफ होतं. की लिमिटेड लाईफ होतं तर त्याला कुठलंही सोशल फंक्शन आपण करता येत नसतं. जसं की आज मला सोडून बनवलं की ह्या पुण्यामध्ये आपण मुंबईमध्ये आपल्याला एक सेमिनार करायचा आहे, माझ्याकडे वेळ नसता आणि त्याचा चॉईस माझ्याकडे नसतं तर मी हा सेमिनार अटेंड करू शकतो. हा सेमिनार तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी नाही आलो, आम्ही तर शिकण्यासाठी आलो. तसं सांगायचं नेटवर्किंग, तर नेटवर्किंगचा वापर कसा करायचा, मेक इन इंडिया तुम्ही मुंबईमध्ये काम कसं वापरू शकतो या कामासाठी मी आलो. तर नोकरीमध्ये मला लिमिटेड लाईफ दिसत होतं. आणि माझ्या काकांच्या तर ग्रोसरी शॉप चालवलं, दुकानदारी करायचं गावामध्ये. तर तिथे 5 वर्षाच्या मुलापासून 70 वर्षाच्या माणसापर्यंत सारे लोक पंधरा करायचे. गावातला कुठलाही कार्यक्रम असेल, गावामध्ये एखादा कुठं त्याच्या गावात भेट झाली असेल, त्याच्या माहितीपासून कोणाच्या लग्नाचा साखर करायला सारे कार्यक्रम अटेंड करायचे. आणि तिथे मला माझं ड्रीम बिल्ड झालं, स्वप्न बिल्ड झालं. सक्सेसफुल व्हायचं असेल तर व्यवसाय करायला पाहिजे. तुम्ही सर्व ॲग्री आहात बरोबर, यू वॉन्ट टू बिकम सक्सेसफुल इन युअर लाईफ. ठीक आहे. तर तुम्हाला यशस्वी व्हायला पाहिजे, त्यासाठी व्यवसाय करायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ठीक आहे एक इंग्रजीमध्ये खूप छान म्हण आहे, स्वेट बिफोर द वॉर, यू विल नॉट ब्लीड इन द वॉर. युद्धाच्या आधी इतकी पूर्व तयारी
नाही होणार. मराठी बऱ्यापैकी आहे. तर ती युद्धाच्या आधीची तयारी आहे. तर त्यासाठी मनामध्ये ड्रीम होतं आणि शिकत गेलो. ठीक आहे. आणि स्वामी विवेकानंदांचं मराठी नाव घेतलं. स्वामी विवेकानंद सांगितलं जर यशस्वी व्हायचं असेल तर यशस्वी लोकांच्या संघटित करा. You want to become successful, you have to associate with successful people. कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला स्पिरिच्युअल सक्सेसफुल धार्मिक अध्यात्मामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर अध्यात्मात कोणते सक्सेसफुल लोक आहेत त्यांच्या सहवास करायचं. जर व्यवसायामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर व्यवसायामध्ये जे सक्सेसफुल लोक आहेत त्यांच्यामध्ये आला. तिथे काय होती युद्धाच्या आधी तुम्हाला तयारी 1 कोटी कमवायचे. तुम्ही माझं स्वप्न केलं 2020 साली मला 1000 कोटी कंपनी करायची. माझ्याकडे 4 वर्ष 1.5 वर्ष असं सरांनी सांगितलं की तुम्हाला तुमचा रन रेट ट्रॅक करता आला. ठीक आहे. मला माझ्या कॅपॅसिटीवरती माझ्या पोटेन्शियलवरती मला माहिती आहे की शेवटच्या ओव्हरमध्ये 12 ओव्हर काढू शकतो. शेवटच्या 3-4 ओव्हरमध्ये. याचा अर्थ असं नाही की मी पहिल्या ओव्हरपासून 2-3च्या रन रेटनी काम करू शकतो. मला त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी खूप गरजेची आहे. I track my business from last 1 year. 3 वर्षापूर्वी माझी कंपनी स्टार्टअप आणि रजिस्टर केली. Today we have 50 crore plus business. त्या रुपयाची आम्ही झाला पाहिजे. Today we are valued our company with 500 crores. सिंगापूर इन्व्हेस्टर जे आहेत त्यांनी माझ्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली. Now we are tracking our business to make 1000 crores business. आणि भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये 15,000 लोकांनी ऍप्लिकेशन केले मेकिंग इंडियासाठी. आपल्या भारतामध्ये कुठल्या स्कीमची काही कमतरता नाही आहे. मेकिंग इंडिया इकडे आताची कमतरता नाही आहे. भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सुरुवातीपासूनच हे आहे. आपला भारत हा कृषी प्रधानामध्ये बेस असतो. कृषी इम्पोर्ट मॅन्युफॅक्चरिंग आपण इथे काहीतरी बनवतो आणि प्रदेशामध्ये विकतो. मॅन्युफॅक्चरिंग होते. गव्हर्नमेंटने खूप स्कीम्स आणायच्या गोष्टी केल्या तर त्याच्या ग्राउंड लेवलवरती इम्प्लिमेंटेशन करायचं. कसं म्हणजे मागच्या 7 वर्षामध्ये कधी झालं नाही. नरेंद्र मोदी खूप मोठे व्यावसायिक आहे. इथे बीजेपीचा कार्यकर्ता नाही आहे. त्यांचा वैयक्तिक फॅन आहे. ठीक आहे. मेक इन इंडिया असेल, स्किल इंडिया असेल, मेकिंग इंडिया असेल, डिजिटल इंडिया असेल. ठीक आहे. याच्या पाठीमध्ये खूप मोठा व्यवसाय आहे. उदाहरण सांगायला तर क्लीन इंडिया काय वाटतं तुम्हाला? भारत स्वच्छ करणं हा त्यातला आउटकम आहे. त्याच्यामध्ये खूप मोठा व्यवसाय आहे. एक सिंपल उदाहरण आहे. गंगा साफ करण्यासाठी 2700 कोटीचं बजेट आहे. आणि इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करू शकतो. दॅट इज मेक इन इंडिया. दुसरा उद्देश काय मेक इन इंडियाचा की प्रदेशामध्ये ज्या भारतामध्ये उद्योगपती आहे. ठीक आहे. प्रत्येक जण आपण काही लोक बनवत असतील, काही सर्व्हिसेस देत असतील, काही कन्सल्टिंग करत असतील, काही ट्रेनिंग करत असतील. ठीक आहे. माझा व्यवसाय या स्कीमशी या जनरेशनशी या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीशी कसा आला इथे शुड आय सी द पोटेन्शियल. सरांनी सांगितलं की मुंबईमध्ये 10,000 ठीक आहे. मी 6 महिन्यापूर्वी ऐकलं होतं. मला झोप आली नाही. म्हणजे मुंबईचा मक्का आहे. मी पुण्यामध्ये असतो. लेट्स बिल्ड द बिझनेस इन मुंबई. सोशल मीडिया खूप जोरदार यूज केला. ठीक आहे. वी आर रनिंग 300 प्लस बिझनेस इन मुंबई. मला मुंबईचे रस्ते माहीत नाही आहे. माझा मुंबईमध्ये व्यवसाय चालतो का? आय ओन दिस 10,000 कोटीचा व्यवसाय होतो मुंबईमध्ये. तर मग मी माझ्या बिझनेसला नॅरो डाऊन केलं की माझा बिझनेसचा व्यवसाय मुंबईमध्ये किती होत असेल आणि व्हॉट इज माय डिफरन्शिएशन. की माझा डिफरन्शिएशन काय? किती लोकांचा परदेशामध्ये व्यवसाय ते बसलेल्यापैकी प्रदेशात व्यवसाय आहे. प्रदेशात ट्रेडिंग करता, एक्सपोर्ट करताय. काही परदेशी क्लायंट तुमच्याबरोबर आहे. ऍक्च्युली मी इंटरनॅशनल इन्बाउंड वगैरे करतो. मेक इन इंडिया जो आहे मेक इन इंडियाचा अप्रोच टू मेक युअर बिझनेस ग्लोबल. भारतामध्ये बनवा आणि प्रदेशात विकास. माझा एक मित्राचा पुण्यामध्ये बिझनेस आहे. टॉईज बनवतो. डिझनी वर्ल्डला तो प्रदेशामध्ये इन्व्हेस्टमेंट एक्सपोर्ट करतो. त्याचा 300 कोटीचा व्यवसाय. तुमच्यासारख्या त्या कॉन्फरन्समध्ये तो भेटला होता. सिंपल व्यवसाय होता. त्याचा 5 लाख रुपये वार्षिक टर्न होता. पुण्यामध्ये आमची मोडी आणि म्हणून एक आली आहे. असं नव्हतं विचारलं. लहान मुलांच्या खेळणी बनवत होता. आणि जसं तुम्ही स्वप्न सांगितलं की मला 1 कोटी बनवायचं आहे. विचार आहे की प्रदेशामध्ये व्यवसाय करायचा असेल सर्वात पहिले काय की तुम्हाला स्वप्नावरती बिलीफ असणं गरजेचं. त्याच्यासाठी मेक इन इंडिया आहे. स्किल इंडियाबद्दल तुम्ही किती ऐकलंय? वाटी तुम्हाला तो इंडियाचा किती
30 करोड प्लस लोकांना भारतामध्ये स्किल डेव्हलपमेंटसाठी ट्रेनिंग द्यायचं आहे. 30 करोड प्लस. वाय? कारण इंडस्ट्रीला ट्रेंड मॅनपॉवर हवं आहे. बरोबर? आर वी ट्रेंड फॉर आवर ओन बिझनेस? आपण आपल्या स्वतःच्या व्यवसायासाठी ट्रेंड आहोत का? ठीक आहे, आपण खूप नेटवर्किंग खूप ठिकाणी करूया. मी तुम्हाला सांगितलं हाऊ टू यूज नेटवर्किंग, त्याच्यासाठी आपल्याला ट्रेनिंग घेणं खूप गरजेचं आहे. आय रेकमेंड दिस ग्रुप, मराठी जो ग्रुप आहे, स्टार्ट ट्रेनिंग हाऊ टू बिकम एंटरप्रेन्योर. ठीक आहे, इंडियामध्ये वी आर व्हेरी व्हेरी गुड पीपल इन टर्म्स ऑफ स्किल्स, बट वी आर नॉट व्हेरी गुड इन टर्म्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप. आपल्याकडे कुशलता, ज्याला क्षमता म्हणतो, क्षमतेचा काही कमतरता नाही, पोटेन्शियल खूप आहे. ॲडव्होकेट्स आपल्याबरोबर बसले, त्यांना लिगल लॉमध्ये खूप चांगलं माहिती आहे. पण याचा ग्लोबल बिझनेस कसा होऊ शकतो? कॅन ही क्रिएट अ इमेज बिल्डिंग फॉर ग्लोबल बिझनेस? कॅन शी बिकम, ठीक आहे, गव्हर्नमेंट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ कॅनडा, चायना, त्या इंडियामध्ये तुम्हाला बिझनेस करायचं असेल तर आय एम लिगल कन्सल्टंट. बिकॉज मी त्यांनी वर्ष तरी काय 10 वर्ष घातलं लिगल्समध्ये. ठीक आहे, टू अंडरस्टँड अँड टू गेन द नॉलेज ऑफ लॉ. But to become business owner, become entrepreneur, now there are the limitations of their profession. They can't do advertising. They can make the image building. Their business requires image building. My business, आम्ही कारंतरमध्ये व्यवसाय करतो. कारंतर इंडियामध्ये सर्वात फर्स्ट व्यवसाय मानला जातो. लोक म्हणतात ड्रायव्हर बरोबर खेळा किती ड्रायव्हर नसताना 4 गावचं पाणी पिऊन लागलो असतो. आय सी द अपॉर्च्युनिटी इंडियामध्ये 95% बिझनेस अनऑर्गनाइज. फक्त 5% कारंतरचा बिझनेस ऑर्गनाइज होता आणि त्याच्यामध्ये आता 30,000 करोडचा बिझनेस आहे. सो ओसेनी तो पण 95% काय गेट 1% ओरिजिनल आहे गेट 1000 करोड्स. And I started to organize the people. ठीक है? And then I trained myself. क्या ड्राइवर कैसे ऑर्गेनाइज करेंगे? I don't require to become a trainer. I hired a trainer. सर को रिक्वेस्ट किया, सर बोला सर आपल्या लोकांना ट्रेनिंग द्या. कस्टमर रिलेशनशिप काय असतं? दॅट इज मेक इन इंडिया. भारतामध्ये बनवणं हा नाही आहे फक्त उद्देश. मेक इन इंडियाचा आपल्या व्यवसायासाठी कसा उपयोग करून घेऊ शकतो? फक्त प्रत्येक सेमिनार अटेंड करणं, सेमिनार यासाठी गोष्टी करणं आणि आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन करू शकतो. तर इम्प्लिमेंटेशनमध्ये मेक इन इंडियावरती मी आणि माझा मित्र अभिजित पाटील अहमदनगरमध्ये खूप सोशल सर्व्हिसमध्ये एक्स्टॅब्लिश आहेत. विप्रोचे लंडनचे युकेचे हेड होते. आय टीचं करिअर सोडलं त्यांनी आणि इंडियामध्ये काहीतरी सोशल ॲक्टिव्हिटी करायच्या आणि सोशल एंटरप्रेन्योरशिप करायची. आमच्या दोघांचा ड्रीम आहे की 2030 पर्यंत आपण 100 एंटरप्रेन्योर्स करायचं, त्यांची 100 करोड इन्व्हेस्टमेंट असेल. आर यू विलिंग टू असोसिएट विथ दिस मिशन? वी हॅव ऑलरेडी हॅव अ साऊंड बॅकअप बिहाइंड आवर बिझनेस. आमच्याकडे फंडिंग्स असेल, मार्केट सेटअप असेल, मार्केटिंग असतील, इतर गोष्टी असतील. त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं? थोडं आम्ही सगळ्या जनतेबरोबर आम्ही आलो तर खासगी मार्केटिंगचा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने बिल्ड करताय. कॅन वी क्रिएट अ ग्लोबल मार्केट? ग्लोबल मार्केटसाठी हँड होल्डिंग लागतं. आपल्या भारतामध्ये काय झालं? ठीक आहे, 100 वर्षापूर्वी गुरु शिष्य परंपरा होती. माहिती आपल्याला आपल्या शाळेमध्ये गुरु शिष्य रामपुढं शिकायचे, गुरुकडे जायचे आणि शिकून आले. पण जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले, ठीक आहे, लॉर्ड मॅकेले भारतामध्ये आला आणि त्यांनी काय झालं? टीचर स्टुडंट परंपरा आली. भारतामध्ये शिक्षक पैदा झाले, गुरु बंद झाले आणि खूप जास्त टीचर पैदा झाल्यामुळे ठीक आहे हँड होल्डिंग राहिलेलं आहे. आणि नरेंद्र मोदीच्या लक्षात आलं की स्कीम लॉन्च करून काय होणार नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशन खूप गरजेचं आहे. इफ आय क्रिएट 5 सक्सेस स्टोरी इन मुंबई आणि 5 लोकांना 100 लोकांना रोजगार दिला, 500 लोकांना रोजगार उपलब्ध होईल. दॅट इज मेक इन इंडिया. यू बिल्ड बिझनेस. एंटरप्रेन्योरशिपचा वाव मिळावा. तुम्ही ऑलरेडी आपण काहीतरी व्यवसाय करतोय आणि प्रत्येक व्यवसायामध्ये कुठलाच व्यवसाय असेल त्याच्याकडे पोटेन्शियल नाही आहे. एवढी व्यवसाय हा पोटेन्शियल क्रिएट करण्यासाठी. ठीक आहे, इंडिया इज अ प्रोड्युसिंग कंट्री. इंडिया जी आहे ना उत्पादन करणारी कंट्री आहे. ठीक आहे, इंडिया इज नॉट युजर कंट्री. भारत देश हा वापरणारा देश नाही आहे. ठीक आहे, पण त्यात काय झालं की आपल्या भारतामध्ये टीचर संस्कृती आली. ठीक आहे, तर आपल्याला शिकवलं गेलं की हा आपल्याला मेक इन चायना करायचं.
करतो. मेणबत्ती मॅन्युफॅक्चरिंग चालू करतो. ठीक आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मेक इन इंडिया 30% सबसिडी आहे. दिस बिझनेस हा प्रोटेक्शन क्रिएट एनी न्यू स्टार्टअप जर आज तुम्ही केला 1000 दिवसामध्ये कमीत कमी 50% प्लस बिझनेस उभा करू शकतो. आणि वी आर रेडी टू हँडल दॅट बिझनेस. खूप सिंपल गोष्ट आहे. मेक इन इंडिया काय भारतामध्ये ज्या अनऑर्गनाइज गोष्टी आहेत त्यांना ऑर्गनाइज करा. सरांनी सांगितलं रिसोर्सेस. टेक्नॉलॉजी इज द वन ऑफ द रिसोर्स, बट टेक्नॉलॉजी इज नॉट द बिझनेस. पीपल इज द रियल रिसोर्स इन दिस कंट्री. नरेंद्र मोदी साहेब आज जगाला उठून सांगतात की भारत तरुण देश आहे. टेक्नॉलॉजी हा रिसोर्स आहे, तो इसेन्शियल रिसोर्स आहे, पण टेक्नॉलॉजी इज नॉट द बिझनेस. ज्यांचा IT टेक्नॉलॉजी बिझनेस आहे फॉर देम इट इज अ बिझनेस. त्यांच्यासाठी तो व्यवसाय आहे. ठीक आहे. पण माझ्या व्यवसायामध्ये आता अनऑर्गनाइज काय काय आहे आणि प्रत्येकाच्या व्यवसायाने एक कुठला तरी पेन एरिया त्यांनी फाइंड आउट केला पाहिजे की माझ्या व्यवसायामध्ये आता सध्या कुठला पेन एरिया आहे, त्याच्यावरती मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आम्ही आता प्रोजेक्ट्स बनवला. मेणबत्ती डिवाइन कॅन्डल्स म्हणून आम्ही प्रोजेक्ट्स बनवला. ठीक आहे. भारतीय ब्राह्मणा कंट्री माहिती तुम्हाला. ठीक आहे. मी आता लिंक टू यू ब्राह्मणामध्ये देण्याचा भाव. ठीक आहे. वी ऑलवेज गिव्ह टू समथिंग. ठीक आहे. डिवाइन कॅन्डल्स ग्लोबली $1 मार्केट. आणि मेजर एक्सपोर्टर कोणी माहिती आहे? चायना. आणि डिव्हिनिटी कुठे आहे जगामध्ये? इंडिया. चायना इज सेलिंग इंडियन डिव्हिनिटी. चायना हा इंडियन डिव्हिनिटी विकतोय. मेणबत्ती मॅन्युफॅक्चरिंग करणं खूप अवघड आहे. ठीक आहे. त्याचा स्ट्रॅटेजी प्लॅन आउट करायचा. फॅक्टरी कुठे ओपन करायची, किती लोक लागतील, सरांबरोबर बसतात तो प्लॅन आउट होतो. पण त्याचा मार्केट कुठे अवेलेबल आहे? दॅट इज मेक इन इंडिया. छोटे छोटे फूड प्रोसेसिंग. किती लोकांना माहिती फूड प्रोसेसिंग बिझनेस? पाहिजे आपण कुठल्या व्यवसायामध्ये आहोत? मी सांगतो त्या व्यवसायामध्ये दिसत नाही. तुम्ही काय करता? मी बिल्ड इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स ऑपरेटर म्हणून बिल्डिंगचे रिपेअर्स बिल्डिंग इंजिनियर्स आहे. ही इज द मेक द बिझनेस इन क्लीन इंडिया. प्रचंड ऑपॉर्च्युनिटी आहे. रिडेव्हलपमेंटचे 2 प्रोजेक्ट. रिडेव्हलपमेंट, रिस्ट्रक्चरिंग एंड ऑल दॅट. प्रोटेक्टिंग रिइंजिनियरिंग वर्क्स यू आर डूइंग. बरोबर ना? वेस्ट वॉटर मॅनेजमेंट, रिइंजिनियरिंग, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हा सारा पार्ट इट कम्स अंडर क्लीन इंडिया. गो अँड स्टडी द क्लीन इंडिया वेबसाईट. ऑल इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. दॅट इज द रिसोर्स. सरांनी माझं काम खूप सोपं केलं आहे. मला मेक इन इंडियावर खूप जास्त बोलायची काही गरज नाही. ठीक आहे. यू नीड टू फाइंड आउट द रिसोर्सेस. माझ्या व्यवसायाला रिसोर्सेस कुठले हवे? ठीक आहे. माझा अलग सेल्स स्टॉक मध्ये सांगत असतो. यू नीड टू फाइंड द प्लेसेस अँड प्लेसेस. तुम्हाला चेहरे आणि जगह शोधता आले पाहिजे. तुमच्या बिझनेसचा कुठला प्लेस आहे आणि त्याच्यासाठी कुठला प्लेस आहे. राईट. लाईक मला मी टू लिगल बिझनेस. तुम्ही लिगल बिझनेसमध्ये आहात. ठीक आहे. लॉट्स ऑफ अदर कंट्री पीपल्स कमिंग टू इंडिया फॉर द मॅन्युफॅक्चरिंग. लॉट्स ऑफ जॉईंट व्हेंचर गोइंग ऑन. खूप JVs होत आहेत. इंडियन पीपल इंटरपोर्ट गोइंग ऑन. Can you become JV master or legals? I know all the JV agreements of the India. I am with government of India. Government of India needs more people. आम्हाला तुझी खूप गरज आहे मेक इन इंडियामध्ये. That's the forum. ठीक आहे. आजचा या मीटिंगचा जो उद्देश आहे तुम्ही सुरुवातीला तुमच्या कंपनीचे उद्दिष्ट सांगायला पाहिजे. त्यावेळी जसं रोज सांगितलं की या कंपनीचं काय उद्दिष्ट आहे. आमचं मेक इन इंडियामध्ये आमचं दोघांचं उद्दिष्ट आहे की आम्हाला तुमच्या 5 वर्षामध्ये 100 करोड रुपये करायचे. त्यांचा 100 कोटी प्लस व्यवसाय असेल. तुम्ही बिलिंग इन द कन्सेप्ट कॉल लिव्ह टू गिव्ह. आम्ही जर तुम्हाला दिलं तर तुम्ही 500 लोकांना रोजगार उपलब्ध करू शकता. तर हा बसा. दिस इज मेक इन इंडिया. ठीक आहे. ग्लोबल ट्रेंड्स काय अवेलेबल आहेत की तुमचा कुठला व्यवसाय आहे त्याचा कुठे आपला कनेक्ट आहे. नरेंद्र मोदींचे कुठे प्रोपोजल पेपर देतात की हा पॉलिसी ओपन हो रहा है. मुझे समझ में आ रहा है की क्या करू. माझ्यासाठी काही नाही आहे. यस्टरडे आय पी नरेंद्र मोदी पुणे की मुंबईमध्ये आलो तुम्ही की तिथं सेमिनारला बकवास आहे. तर युअर नॉट ट्रेंड पर्सन. बरं बकवास इंटरप्रिनर बिकॉज यू सी इट बकवास. तुम्ही ट्रेंड एंटरप्रिनर्स नाही आहे त्यामुळे तुम्हाला बकवास दिसलं. काँग्रेसच्या काळामध्ये पण अडाणी कुठं
काम करतायत. जलयुक्त शिवार आपल्या महाराष्ट्रातील कन्सेप्ट आहे. ठीक आहे, तू बंधारे बांधायचे, तू रिडेव्हलपमेंटचं काम करायचं, तू गुजरातचं काम करायचं. याच्यामधून तुम्ही तुमचा नवीन व्यवसाय करू शकतो. तुम्हाला 2 कोटी बनवायचे. तर 2 कोटी का बनवायचे? बिहाइंड दॅट इज द पर्पज. ठीक आहे, वाय आय वॉन्ट टू मेक 2000 crores, 1000 crores, ठीक आहे, 500 crores. ठीक आहे, याच्यामध्ये काय बदल होऊ शकतो? आणि बिलीव्ह मी लागते आपला बिलीफ शिफ्टर जे आहे मराठी विद्यालयावरती खूप छोटे आहे. मराठी विद्यालय हा एक खूप मागासलेला आहे का? आणि तो खोट्या सन्मानाला भोगलेला आहे. मोठा सन्मान. अजून जेव्हा मेक इन इंडियावरती माझं प्रेझेंटेशन झालं होतं, ठीक आहे, अदर कम्युनिटी पीपल से दैट की हाँ अक्षय का सबसे आखिरी रकम, इसका सिलेक्शन नहीं होगा. यू गिव मी द सिग्नल लाइक टाइम इज परमिटिंग. टाइम का सिग्नल दे दो तुम्ही बातें करो. तो दिस इज मेक इन इंडिया. मेक इन इंडियाचा ओढी दिला. 28 एप्रिलला आम्ही पुण्यामध्ये मेक इन इंडियाचा सेमिनार करतोय. आणि जे मेक इन इंडियाचे मास्टर माइंड आहेत मिस्टर जगत शाह, टार्गेट फोर्स नरेंद्र मोदी, ते स्वतः येत आहेत. आणि वी हॅव व्हेरी लिमिटेड पीपल्स. मी ऑलरेडी तुम्ही सांगितलं की पीपल वॉन्ट्स टू दिस ग्रुप वॉन्ट्स टू एस्टॅब्लिश ग्लोबली. ठीक आहे, आय एम रेडी टू गिव्ह 30 to 40 पीपल्स इन्व्हिटेशन देअर. सगळी नावं आपलं दिले तर त्यांना. And this will be 1 year free hand holding consulting. That worth is more than 50 lakhs. त्याची वर्थ जी आहे ती 50 लाखापेक्षा जास्त आहे. गोल सेटिंग वर्कशॉप तर नवीन 2 वर्ष सांगितलं की तुम्ही पे मिनिमम 10 to 15,000 रुपये फॉर गोल सेटिंग. ठीक आहे, त्यांनी सांगितलं स्मार्ट गोल सेटिंग असतं काय. यू शुड बी अ स्मार्ट इन युअर गोल्स. व्हॉट इज मीनिंग ऑफ स्मार्ट? स्मार्ट म्हणजे काय? स्पेसिफिक म्हणजे काय? 31 डिसेंबरला. ठीक आहे, इट इज स्पेसिफिक. नो, इट इज नॉट स्पेसिफिक. तर मी सांगितलं होतं की माय मोबाईल आई शो यू माय ड्रीम लिस्ट. अपने जेब में विजय, मैंने अपनी जेब में लिखी है, मैं 1000 करोड़ रुपए बनाने वाला हूँ. कैसे बनाने वाला? हाउ आय एम गोइंग टू मेक. मी कसे बनवणार आहे? स्वप्न तर प्रत्येकाचं मोठं आहे ना. सरांनी सांगितलं ना, ऐश्वर्याचं स्वप्न सर्वांचंच आहे. तुमचा बिझनेस पण ऐश्वर्याचा मोठा होऊ शकतो. फर्स्ट थिंग इज दॅट 1000 दिवसाचा तुमच्याकडे प्रॉपर प्लॅन असला पाहिजे. आय से दॅट 1000 days गेम प्लॅन ऑफ माय बिझनेस. 1000 दिवसामध्ये मी माझा बिझनेस कुठे घेऊन जाणार, त्याचा बिझनेस प्लॅन कसा असेल, त्याचा देन मी आयडेंटिफाय करते म्हणजे प्रत्येकाच्या बिझनेसमध्ये पोटेन्शियल आहे. आणि मी टेक यू द गॅरंटी 100% इच अँड एव्हरी बिझनेस कॅन सक्सेसफुल. आज मला जर व्यवसाय करायचा असेल की नाही, माझं स्वप्न आहे मला व्यवसाय करायचा आहे, मुंबईमध्ये करायचा आहे आणि आम्हाला खूप लोकांची गरज आहे. वी रिक्वायर्ड व्हॉलंटियर पीपल्स. फक्त लिव्ह टू गिव्ह मध्ये आम्ही एक कन्सेप्ट ठेवला आहे. देर इज बीन नो फ्री लंच. आयुष्यामध्ये खूप गोष्ट काहीच मिळत नाही. यू टू पे समथिंग फॉर दॅट. वी से दॅट की यू शुड रेडी फॉर 10% कॉन्ट्रिब्युशन टू द सोसायटी. तुमच्यामुळे 100 लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. आम्ही जेव्हा नरेंद्र मोदी जगत शाहबरोबर बसलो त्यांनी सांगितलं की यांच्याकडून डिफरंट ब्रीड ही वेगळी जमात आहे. मराठी ही जमात नाही आहे. या ब्रीड पाठीमागं पडलंय, त्याच्यामुळे आपल्याला अपलिफ्ट करायचं आहे. कुठल्या तरी एका गाण्यामध्ये आपल्याला लिफ्ट करा दो. आपलं सर्वत्र स्वप्न येते त्यांना लिफ्ट करा दो, पुश करतो. ठीक आहे, वी आर इक्वली रिस्पॉन्सिबल. आपण त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहोत. आय होप सो की मेक इन इंडियावरती खूप काही बोलण्यासारखं आहे. आय एम नॉट एबल टू कव्हर ऑल द टॉपिक्स. कारण खूप वेळ कमी आहे. 15 मिनिटामध्ये बोलणं शक्य नाही आहे. 16 ते 17 तास लागतात टॉपिक मेक इन इंडिया समजून घेण्यासाठी. ठीक आहे, व्हॉट इज मेक इन इंडिया समजून कशासाठी घ्यायचं आहे की मला त्या माझ्या बिझनेसमध्ये कसं इम्प्लिमेंटेशन करू शकतो. एव्हरी बिझनेस हॅज पोटेन्शियल्स. प्रत्येकाचा बिझनेस त्याचा 5 वर्षाच्या आधीचा बिझनेस आहे. यू रजिस्टर इन स्टार्टअप्स. LIC.in वर तुम्ही तुमचा बिझनेस रजिस्टर करा. तुमचं त्याच्यामध्ये स्टार्टअप म्हणून टॅक्स बेनिफिट मिळेल त्यासाठी रजिस्ट्रेशन नका करू. लॉट्स ऑफ पीपल रजिस्टरिंग द कंपनी बिकॉज दे गॉट सेड की 30% टॅक्स बेनिफिट मिळेल. रजिस्टर युअर कंपनी टू क्रिएट 100 crores बिझनेस. रजिस्ट्रेशन मध्ये काय काय गोष्टी? वी हॅव क्वेश्चन आन्सर. थोडासा वेळ खूप कमी आहे. तुम्ही 28 मध्ये सर्व्हिस टॅक्स, व्हॅट, सेल्स टॅक्स, कंपनी रजिस्ट्रेशन ऑनलाईन यू गेट ऑल द इन्फॉर्मेशन. सर्व इन्फॉर्मेशन मिळेल. इफ रिक्वायर्ड मी आपल्या ग्रुपवरती लिंक पाठवून देईल. ठीक आहे, तरी लागेल तर 1 to 1 यू कॅन कॉल मी. माझ्याबरोबर अभिषेक आहे. अभिषेक इन्फॉर्मेशन मिळू शकतात. गोष्टी सांगतात साई म्हणून. तशी तुम्ही जर स्वप्न पाहिलं तर खूप मोठं स्वप्न होऊ शकतं. आपल्याबरोबर साई म्हणून माझा कलिग आहे. ठीक आहे, विशू कॉर्पोरेट मी 19 वर्षाचा मुलगा
He has built a company called Minecraft. भारतामध्ये ज्या हँड क्राफ्ट सोर्सले आहेत, हाताने बनवले जातात, हे कुठे बनवण्याचा सर्वात जास्त ग्रामीण भागामध्ये. His company valuation is more than 100 crores now. पुढे we have taken the responsibility. इसको आप 5 साल में 1000 करोड़ का बिजनेस बना के छोड़ देंगे. Because he have that dream. उसने सपना देखा होगा. ठीक है, तरी स्वप्न सांगितलं सर भारतामध्ये रुरल आर्टिस्ट खूप आहे. ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये कोणतरी एक कलाकार आहे. मला त्यांना ऑनलाईन मार्केट प्लेस करायचे आणि त्यांना जागतिक लेवलला विकायचं. We have the capacity. आज मी 20+ कंट्रीज मध्ये आम्ही ग्लोबल ट्रेडवरती काम करतो. प्रत्येक बिझनेसला इंटरनॅशनल ऑपॉर्च्युनिटी आहे. मेक इन इंडिया दिस स्लोगन लक्षात ठेवा. प्रिपेअर हिअर, बिल्ड हिअर अँड सेल इन आउटसाइड. भारतामध्ये बनवा, लॉ भारतामध्ये प्रॅक्टिस करा, पण परदेशी लोकांना विका. भारतीय लोकांना लॉची गरज नाही हो. ग्रामीण कंट्रीज आपण खूप साधारण लोक आहोत. परदेशी लोकांना लॉची गरज नाही. आपला भारत देश परत विकत घेते. टॅक्स कन्सल्टिंग करत आहे. ग्लोबल ऍक्टिव्हिटीज. मेक इन इंडियाचा हा उद्देश आहे की तुम्ही भारतामध्ये बनवा, भारतामध्ये एम्पॉवरमेंट क्रिएट करा, भारतामध्ये एम्प्लॉयमेंट क्रिएट करा. आणि आपली रिस्पॉन्सिबिलिटी मी ते तुम्हाला प्रॉपर की त्या प्रत्येकाच्या जर कंपनी ऑर्गनायझेशनमध्ये 5-5 लोक वाटेल, आपण असं तर 20 लोक बसतो, 100 लोकांची एम्प्लॉयमेंट वाढू शकते. ती भारतीय लोकांची वाढ. भारतामध्ये आज इम्पोर्ट केले जाते स्किल आणि आपले जे चांगले लोक ते परदेशात जातात. दॅट इज मेक इन इंडिया. प्रत्येक बिझनेस एव्हरी बिझनेस हॅव ऑपॉर्च्युनिटी. ठीक आहे, आय एम रेडी टू थँक्स की मी सर्वांचा आभारी आहे तुम्हाला बोलण्याची संधी दिली. या उद्योजक आय फील दॅट की देयर इज अ पोटेन्शियल टू क्रिएट 50,000+ मेंबरशिप इन दिस प्रोजेक्ट. ठीक आहे, सर्वांनी कंटिन्यू. ठीक आहे, व्हॉटेवर सिमिलर यू टू आयदर इन एनीवेअर इन महाराष्ट्र आय विल बी अवेलेबल देयर. ठीक आहे, मी कुठलेही कमर्शियल चार्ज घेत नाही त्याचे. ठीक है, सुनील हैज नॉट पेड मी एनीथिंग. हम अपने गाड़ी से अपनी गाड़ी से जाएंगे. सपना ये है आप सब लोग इसको फिट करो. ठीक है, एंड वी आर रियली बिकम सक्सेसफुल. आम्ही तेव्हा सक्सेसफुल होतो. या ग्रुपमध्ये आम्ही कमीत कमी 2 ते 5 सक्सेस स्टोरी क्रिएट करून आमचा पुढच्या महिन्यामध्ये अभिषेक टॉकिंग विथ आजतक. ठीक है, टाइम्स ग्रुपमध्ये बिझनेस मध्ये बोलतो. ठीक है, वी आर व्हेरी क्लोज टू अनदर मूवी. वी आर मूवी थर्ड टाइम अगर चाहिए. We have a golden opportunity, lifetime opportunity आहे. तुमचा बिझनेस तुम्हाला 10 कोटीचे वाढवायचा असेल तर 28 रुपयाला पुण्यासाठी तुम्हाला जो मिळता. पुण्यामध्ये कमिशन जो आहे तुम्हाला साईट डिटेल देईल. ठीक आहे, यू मस्ट कम. ठीक आहे, इट्स स्ट्रॉंगली रेकमेंडेड. तुमच्या आयुष्यामध्ये त्या दिवशी जर लग्न असेल तर लग्न कॅन्सल करा, पुढच्या दिवशी दुसऱ्या दिवशी करा. ठीक आहे, घरामध्ये तुमच्या कोणाची डेथ झाली असेल तर पोस्टपोन करा, दुसऱ्या दिवशी डेथ झाली तर त्याचा संस्कार करा. तुम्ही फक्त या आयुष्यात जर नसाल तर तो प्रोग्राम मिस करा. जर तुम्ही एंटरप्रेन्योर असाल, that is God's commitment. That will help you to reach to the. That is networking. Networking is resource. ठीक है, तिथे तुम्हाला कळेल की मेकिंग इंडिया वर्सेस मेक इंडिया. जगात आहे प्रोजेक्टिंग काय. ठीक आहे, आणि तिथे आम्ही ऑन स्पॉट एक एमओयू साइन करणार आहे. ठीक आहे, इट सुनील अँड ऑल दिस मॅनेजमेंट टीम्स कॅन सिलेक्ट सम पीपल. दे रियली वांट टू बिकम सक्सेसफुल. सर यू हेल्प दॅट की टू डायग्नोज सम पीपल की वी वांट टू हेल्प देम. ठीक आहे, इट इज नॉट एनी कमर्शियल एंगेजमेंट विथ देम. आम्हाला त्यांना हेल्प करायची. इफ यू आर रिअली सिरियस की नाही आम्ही ट्रीटमेंट अप्लाय करण्यासाठी सॉरी मी जास्त वेळ घेतो पण हे खूप गरजेचं आहे. वी आर प्रमोटिंग दॅट इव्हेंट्स. ठीक आहे, आणि तो इव्हेंट्स तुमच्या आयुष्यामध्ये ठीक आहे खूप डिफरंट स्टेज करून घेऊन जाईल. आणि ज्यांनी आय हॅव सीन द पीपल लाईक जसं की साई हॅव 6 months बॅक हिअर डोंट एनी ड्रीम. मराठीमध्ये म्हणे की तुम्ही घोड्याला पाण्याजवळ घेऊन जाऊ शकता पण पाणी नाही पडू शकत. ठीक आहे, वी हॅव चेंज द मीनिंग. तुम्ही घोड्याला पाण्याजवळ घेऊन जा, त्याच्यात जिभेला मीठ चोळा, मजुरीने पाणी पिऊ. का आपण पाण्याजवळ त्याला काय घेऊन जातो? कारण आपल्याला माहिती त्याला तहान लागली, त्याला पाण्याची गरज आहे. आणि आतापर्यंत मागच्या 7 वर्षामध्ये एवढंच झालं, त्याला पाण्याजवळ घेऊन गेले आपल्याला पाणी नाही लागलं. त्यानंतर त्याला लक्षात आलं की ते पाणी घडून झालं. आम्ही फक्त काय करतो, तुमच्या बिझनेस जिभेला फक्त मीठ चोळून ते काम करतो. यू आर द बॉस. ठीक आहे, तुम्ही यू आर द डायमंड्स आणि यू कॅन क्रिएट द स्टोरी ऑफ युअर सक्सेस स्टोरी. कुठलाही बिझनेस आहे तर खूप मोठा बिझनेस होऊ शकतो. ठीक आहे, वी आर कमिटेड फॉर दॅट. आय हॅव ऑलरेडी कमिटेड चैतन्य टू सेट अप देअर बिझनेसेस. ठीक आहे, फ्रॉम 700 to 7,000 people create next 1 year. ठीक आहे, दॅट मच ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल, खूप ऑपॉर्च्युनिटी. आपल्याला काय झालं की ते थिंग्स माहीत नाही आहे.